नमस्कार, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं. मी कांचन आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. खूप महिन्यांनी आज मी तुमच्यासोबत हा व्लॉग शेअर करतेय, जो की हल्दीचा आहे. तो शेवटपर्यंत नक्कीच बघा. तुम्हालाही बघायला खूप मजा येईल आणि आवडेल सुद्धा. तर आजची जी हळदी आहे ना, तर ती आहे माझ्या मोठ्या नंदेच्या दीराची. मी इकडे आले त्यानंतर सगळेजण आलेलेच होते. बांगड्या भरण्याचा कार्यक्रम चालूच होता. मग मी सुद्धा थोडा वेळ बसले आणि मस्त बांगड्या अशा हिरव्यागार भरून घेतल्या आहेत. त्यानंतर इकडे सगळ्यांनी मस्त एकमेकांना हळदी लावायला घेतली. आता लग्न घर म्हटल्यानंतर तिकडे जी काही मजा असते, मस्ती असते, ती तर काही विचारायलाच नको. सगळेजण हळदीवरती तुटून पडले होते. आता सगळ्यांसोबतच मी सुद्धा इथे हळदीने माखली आहे आणि सगळ्यांचे मस्त असे चेहरे हळदीने भरलेले आहे. सगळ्यांनी आज हळदीमुळे अशी छान पिवळ्या कलरची साडी घातली आहे आणि मी एकटीच मला अशी मरून कलरच्या साडीमध्ये दिसतेय. कारण मी असं काही ठरवून गेले नव्हते की आज हळदी वगैरे आहे तर मी ह्याच कलरची साडी घालू म्हणून. तर असो, बऱ्याच ठिकाणी मी इथे व्हॉइस ओव्हर करते कारण बॅकग्राऊंडला आवाज खूप आहे, तर तुम्ही नक्की समजून घ्याल. खूप हळद खेळून झाल्यानंतर चेहरा वॉश केला, परंतु जे काही पिवळे डाग हळदीचे असतात ते चेहऱ्यावरती दिसतच होते. आणि हळद पार पडेपर्यंत ह्या आमच्या छोटू बाळाने मस्त अशी एक झोप घेतली आहे. आता इथे या रूम मध्ये मस्त अशी नंदा भाऊजांची गप्पांची मैफिल रंगली आहे. गप्पा आणि हसणं एवढं जोरामध्ये चालू होतं की विचारायलाच नको. सगळेजण मस्त अशी एकमेकांची मजा घेण्यावरती तुटूनच पडले होते. ताईंच्या मुलाचे जावळ सुद्धा काढायचे आहे, तर आता सगळेजण इथे जावळ काढण्यासाठीच हॉलमध्ये जमले आहेत. आता आमच्याकडे तरी असं मामांच्या हाताने जावळ काढतात, आत्याच्या ओटीमध्ये ते देतात आणि सेम तसंच सगळं इथे करत आहेत. आता बाळ हा यांच्याकडे लगेच बसणार नाही म्हणून जिजूंनी त्याला घेतलंय आणि मस्त इथे जावळ काढण्याचा कार्यक्रम सुद्धा अगदी छान रीतीने पार पडलेला आहे. बाळाची जाऊळ काढून झाल्यानंतर आमचा इथे देण्याघेण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे. आता लग्नघर म्हटलं की ह्या गोष्टी तर आल्याच. आहेर प्रथा वगैरे किती नाही म्हटलं तरी आपले जे काही जवळचे असतात त्यांच्यासाठी आपण हे सगळं करतोच आणि तेच काही आमचं आता हे सगळं इथे चालू आहे. यासोबतच गप्पा हसणं हे चालूच होतं कंटिन्यू. आणि बाळाची सुद्धा जाऊळ काढले, तर त्यामुळे आम्ही पण ताईंना आहेर घेतला आणि ताईंनी सुद्धा आम्हाला हे घेतलं आणि एका निमित्तानेच या गोष्टी घडत असतात. रोज आपण त्यांच्या घरी जात नाही आणि ते आपल्या घरी येत नाहीत. मग जेव्हा कधी असं काही कार्यक्रम असतो तर सगळ्यांच्या भेटीगाठी सुद्धा होतात, गप्पा होतात आणि खूप छान एक आपला विरंगुळा सुद्धा होतो आणि या निमित्तानेच आपल्याला त्यांना आणि त्यांना आपल्याला करण्याची संधी सुद्धा भेटते, हो की नाही? खूप दिवसांनी मी तुमच्यासोबत डायरेक्ट हळदीचा असा व्लॉग शेअर करते आणि बरेच जण असे नवीन मेंबर्स जोडले गेलेत. त्यांच्यासाठी परत एकदा सांगते की ह्या आहेत माझ्या मोठ्या नणंद आणि हे आहेत आमचे जीजू म्हणजे माझे भाऊच बरं का. सगळे कार्यक्रम छान आटोपलेत आणि आता घरी जाण्या अगोदर म्हटलं पेटपूजा करून घेऊया, कारण जेवणाची वेळ झाली होती आणि जेवणामध्ये माझं जर लक्ष कशावर असेल तर ते म्हणजे गोड काय आहे. आणि मस्त आज जामून होते. माझ्या बाळांना सुद्धा जामून प्रचंड आवडतात बरं का. आणि मस्त जेवण असं छान होतं जे की आम्ही पोट भरून मन भरून खाल्लंय. चला जीजू बाय. बाय विश्वम बाय. हे विश्वाम बाय कर. बाय. चला आता आम्ही जातो आमच्या गावा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक कॉमेंट सुद्धा नक्कीच करा. मग भेटूया आपण नंतर अशाच एका छान व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त राहा. बाय बाय.